नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11वीच्या इयत्तेमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण पाहत होतो प्रकरण 9 भारताचे 1991 पासूनचे आर्थिक धोरण, जे की 1991 नंतर कोणकोणते जागतिक बदल झाले आणि जागतिक बदलामुळे भारतावर काय परिणाम झाला आणि 1991 नंतर कोणकोणते बदल घडले आणि जो काही आर्थिक धोरण हे खूप महत्त्वाचे धोरण होते. त्यामध्ये हे पाहूयात आपण. हे पार्ट 1 आहे व्हिडिओचं. तर चला प्रस्तावनाकडे जातो मी. भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक संकटातून जात होती. म्हणजे स्वातंत्र्यानंतर 1991 पर्यंत भारताची जी काही अर्थव्यवस्था ती संकटामध्येच होती. विदेशी चलनाचा साठा जून 1991 मध्ये कमी झाला. जो काही विदेशी चलनाचा जो काही साठा येत होता तो 1991 मध्ये कमी झाला. त्यातून 2 आठवड्यापर्यंतच आयात करणे शक्य होते. ऑगस्ट 1991 मध्ये चलनवाढ 16.7% पर्यंत पोहोचली होती. जे काही भारतात चलनवाढ आहे ते 16.7% इतकी पोहोचली. त्यामुळे आयात काही प्रमाणात आपल्याला करणे शक्य नव्हते. त्यामुळे आपल्याला देखील स्वतःवर अवलंबून राहावं लागलं आणि जो काही आत्मनिर्भर आहे तो बनण्यास प्रयत्न करण्यात आला. संरक्षण व्यवस्थेवर होणारा खर्च, अनुदान, कर्जावरचे व्याज इत्यादीमुळे सरकारचा खर्च महसुलापेक्षा जास्त होता. आता महसूल म्हणजे जो काही कर म्हणून आपल्याकडून घेतला जातो त्याच्यापेक्षा जास्त खर्च कशावर होता? संरक्षण म्हणजे आर्मी वगैरे जे काही संरक्षण दल आहेत, नौदल, वायुदल, सेनादल यांच्यावर जास्त खर्च होऊ लागला. अनुदान म्हणजे लोकांवर अनुदान केला जातो. कर्जावरचे व्याज, जे काही बँकेकडून घेतलेले कर्ज वगैरे होते त्यांच्या व्याज यांच्यामुळे जो काही महसूल व्यवस्था होता, कर व्यवस्था होता त्याच्यापेक्षा जास्त याच्यामध्ये खर्च होत होता. समाजवादी व्यवस्थेचे जे काही आपली आर्थिक उद्दिष्ट आहेत ते पाहूयात. समाजवादी व्यवस्थेचे समाजावर होणारा सकारात्मक परिणाम कमी होत गेले. या पार्श्वभूमीवर नवीन बदल आणणे गरजेचे होते. म्हणून भारत सरकारने 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले. आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता की 1991 साली भारताचे प्राईम मिनिस्टर कोण होते. ते मी सांगणार नाही, तरी पण तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. त्यानंतर आहे 1991 नंतर काही बदल स्वीकारण्यात आले. भारत सरकारला 1985 मध्ये सुरू झालेल्या आर्थिक बदल स्वीकारण्याच्या प्रक्रियेत 1991 मध्ये चालना मिळाली. 1985 मध्ये काही आर्थिक बदल झाले. ते स्वीकारण्याचे 1991 मध्ये चालना मिळाली, म्हणजे त्या ठिकाणी स्वीकारण्यात आले. 1991ला नवीन औद्योगिक धोरण जाहीर करून यामध्ये आमूलाग्र बदल सुचवले गेले. या नवीन धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्था नोकरशाहीचे अनावश्यक नियंत्रण आणि क्लिष्ट शासकीय प्रक्रियापासून मुक्त झाली. जी काही भारताची नोकरशाही होती, उदाहरणार्थ पोलीस, आर्मी वगैरे या गोष्टीमध्ये काही नियंत्रण अनावश्यक झालं आणि क्लिष्ट शासकीय जे काही प्रक्रिया आहे यामधून भारत मुक्त झाला. नवीन औद्योगिक धोरणानुसार शासकीय नियंत्रणाच्या आणि नियामकांच्या भूमिकेत न राहता सुविधा पुरवणे, समन्वय साधणे, प्रेरणा देणे आणि पर्यवेक्षकांची भूमिका पार पडणे. वरती जो का नोकरशाही आणि क्लिष्ट शासकीय प्रक्रिया होती, म्हणजे आपण युद्ध करून वगैरे जिंकण्यापेक्षा आपण सगळेजण त्यावेळेस युद्ध न करता आपली अर्थव्यवस्था सुधारण्याच्या चालीवर होते. म्हणजे सर्वजण आपल्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष देत होते. त्यामुळे भारताला देखील त्याकडे लक्ष देणे गरजेचे होते. आणि जे काही आपली युद्ध पातळी आहे ते स्तरावित ठेवणे आणि ते युद्ध वगैरे न करणे इत्यादी गोष्टीवर देखील काही वेळेस त्या ठिकाणी परिणाम झाला. त्यानंतर पाहूयात 1991च्या आर्थिक धोरणाची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत. या ठिकाणी थोडक्यात दिले, सविस्तर पाहूयात आपण. थोडक्यातमध्ये मी वाचणार नाही, कारण तेच पुढे दिलेलं आहे. डायरेक्ट मी 1991च्या आर्थिक धोरणाची वैशिष्ट्ये पाहतो. त्याच्यातील पहिला, औद्योगिक परवाना धोरणात शिथिलता. जे काही औद्योगिक परवाने आहेत, म्हणजे उद्योगधंदे सुरू करण्यासाठी काही घटक लागतात त्यासाठी ते मिळवण्यात आले. कोणताही उद्योग सुरू करण्यासाठी औद्योगिक परवाना धोरणात शिथिलता करण्यात आली. म्हणजे काही औद्योगिक किंवा उद्योगधंदे सुरू करण्यासाठी काही परवानगी भारत सरकारकडून घ्याव्या लागतात किंवा राज्य सरकारकडून घ्याव्या लागतात, ते त्यांना देण्यात आली. नवीन आर्थिक धोरणानुसार त्यावेळच्या सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले 18 उद्योग वगळता इतर उद्योगांना परवानामुक्त करण्यात आले होते. परवानामुक्त
म्हणजे त्यांना परवानगी देण्यात आले होते पहा. सध्या मात्र 4 उद्योगांना परवाना सक्तीचे करण्यात आले. ते खालीलप्रमाणे. आता कोणकोणते जे काही उद्योग आहेत त्यांना परवानगी सक्तीचं म्हणजे परवानगी घेणं हे कंपल्सरी आहे पहा. त्यातील पहिला आहे सर्व प्रशासकीय संरक्षण साधने म्हणजे मिसाईल्स किंवा आपण जे काही बंदूक किंवा जे काही सैन्य संरक्षण दलाला लागतं त्या सर्व गोष्टी. त्यानंतर औद्योगिक स्फोटके जे काही औद्योगिक स्फोटके आहेत. त्यानंतर आहे धोकादायक रसायने औषध निर्मिती उद्योग. आता धोकादायक रसायनामध्ये काही रसायनं असतात बघा, ॲसिड्स वगैरे, त्यांचे देखील त्यावेळेस औद्योगिकमध्ये तेथे त्यांना परवानगी घ्यावी लागते. आणि औषध निर्मिती हा खूप महत्त्वाचा असतो, कारण औषध हा लोकांवर वापरण्यात येत असतो. त्यामुळे लोकांना ते उपयुक्त आहे की नाही त्यामुळे तेथे परवानगी भारत सरकारची घ्यावी लागते. तंबाखूजन्य पदार्थ. आता तंबाखू हे देखील काही परवानगी घेऊनसुद्धा ते व्यसन असूनसुद्धा काही लोक सेवन करतात पहा. त्यानंतर दुसरा पाहूयात मक्तेदारी निर्बंधित व्यापार नियंत्रण कायद्याचे उच्चाटन. आता मक्तेदारी म्हणजे काय आणि निर्बंधित व्यापार नियंत्रण कायद्याचे उच्चाटन पाहूयात. मक्तेदारी व निर्बंध व्यापार नियंत्रण कायद्याअंतर्गत मोठ्या उद्योगाची स्थापना, विस्तार, विलिनीकरण इत्यादींचे केंद्र सरकारची संमती घेणे सक्तीचे होते. यामुळे उद्योगांचा वृद्धी दर मंदावला होता. आता हा कायदा रद्द झाल्याने उद्योगाची वाढ झाली होती. आता हा जो काही व्यापारावर पहिला नियंत्रण होते त्यासाठी काही सरकारने कायदे तयार केली होती. त्यामुळे हे कायदा रद्द केल्यामुळे काही उद्योगांना त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळालं आणि ते पुढे येऊ लागले पहा. त्यानंतर पाहूयात लघु उद्योगांना प्रोत्साहन. आता 1991 मध्ये लघु उद्योग हे चालत होते. आता लघु उद्योगांना पुढे येण्यासाठी काही प्रोत्साहन देण्यात आले पहा. सरकारने लघु उद्योगांना उत्पादन, रोजगार व निर्यात क्षेत्रात उच्च वृद्धी दर वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले. या उद्योगात गुंतवणूक मर्यादा 1 कोटी रुपयापासून 5 कोटी रुपयापर्यंत वाढवण्यात आली. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल लघु उद्योग आणि विविध उद्योगाबद्दल माहिती घेतली असेल. आता लघु उद्योग म्हणजे लक्षात ठेवू शकता तुम्ही 1 कोटी ते 5 कोटीपर्यंतची जी काही गुंतवणूक असते त्यांना लघु उद्योग म्हणतात. त्यांना प्रोत्साहन देण्यात आले लघु उद्योग म्हणून. त्यानंतर चौथा पाहूयात विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन. विदेशी जी काही गुंतवणूक आहे, आता विदेशी गुंतवणूक आपल्याकडे आल्यावर काय होईल पहा. आता उदाहरणार्थ एखादा कंपनी आहे, उदाहरणार्थ गुगल ही कंपनी आहे, ती भारतात आली असं समजूयात. आता भारतात आल्यावर त्याचं उत्पन्न जास्त आहे म्हणून त्या उत्पन्नाद्वारे काय मिळेल, जो काही टॅक्स आहे तो जास्त जाईल सरकारला आणि सरकारला विकासासाठी पैसे भेटतील पहा. म्हणजे जे काही विदेशी जे काही उद्योगधंदे आहेत ते भारतात यायला सुरुवात झाली, त्यांना परवानगी देण्यात आली पहा. 1991च्या औद्योगिक धोरणात उच्च प्राधान्यक्रम असणाऱ्या उद्योगामध्ये अधिक गुंतवणूक व नवीन तंत्रज्ञान प्राप्त होण्यासाठी विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली. त्यालाच FDI म्हणतात. प्रारंभी विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीला मर्यादा 51% होती. ती मर्यादा नंतर 75% तर बऱ्याच उद्योगांसाठी ती 100% वाढवण्यात आली. जे काही विदेशी गुंतवणूक आहे ते 100% देखील या ठिकाणी करू शकतात पहा. म्हणजे इथे कंपनीमध्ये करू शकतात. त्यानंतर आहे पाचवा सार्वजनिक क्षेत्रात मर्यादित भूमिका. जे काही सार्वजनिक क्षेत्र आहेत पहा, आपल्याला माहिती असतील सार्वजनिक क्षेत्र. उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी सार्वजनिक क्षेत्रात धोरणात अनेक बदल करण्यात आले. पहिला बदल पाहूया त्याच्यातील. अनेक क्षेत्रातील राज्य सरकारची मक्तेदारी संपुष्टात आणली. जे काही सरकारची परवाना वगैरे होती किंवा त्यावर लक्ष होते ते बंद करण्यात आले पहा. सार्वजनिक क्षेत्रात कार्यक्षमता वृद्धिंगत केली, म्हणजे त्या ठिकाणी कार्यक्षमता वाढवण्यात आली पहा. सार्वजनिक क्षेत्रात आजारी उद्योगातील भांडवल काढून घेणे हे त्याचे बदल होते पहा एक सार्वजनिक क्षेत्रातील. त्यानंतर नवीन आर्थिक धोरणात खाजगीकरणाला प्रोत्साहन देणे. जे काही सार्वजनिक क्षेत्र म्हणजे आता उदाहरणार्थ शिक्षण हे सार्वजनिक क्षेत्र आहे, म्हणजे तो सरकारी आहे आणि त्यालाच प्रायव्हेटमध्ये करणे त्यालाच खाजगीकरण म्हणतो आपण. प्रोत्साहन देण्यासाठी सार्वजनिक धोरणात उद्योगांची संख्या सुरुवातीला 17 वरून 8 वर करण्यात आली. आता उद्योगांची आता देखील आहे उद्योगामधील रेल्वे आणि शिक्षण या गोष्टी सार्वजनिक क्षेत्रामध्ये देखील आहेत आणि प्रायव्हेट क्षेत्रामध्ये देखील आपल्याला आढळतात जातात पहा. त्यानंतर पाहूयात 2014 पासून रेल्वे व अणुऊर्जा या 2 उद्योगांना सार्वजनिक क्षेत्रात राखीव ठेवण्यात आली. आता रेल्वे आणि अणुऊर्जा या दोघांवर
हे सार्वजनिक क्षेत्रात पण आणि रेल्वे देखील काही दिवसात ते देखील खाजगीकरण होईल असं मला वाटतं. ओके. त्यानंतर व्यापाराचे उदारीकरण पाहूयात. आता उदारीकरण म्हणजे कुणाला एखाद्याला जर व्यापार करायचा असेल तर त्यांनी येऊन स्वतंत्रपणे आपला उद्योग सुरू करतात. तर तुम्ही देखील एखादा वडापावचं हॉटेल सुरू करायचं असेल तर तुम्ही देखील करू शकता. म्हणजे त्या ठिकाणी व्यापाराचे उदारीकरण झाले. पहा, आयात निर्यात धोरणानुसार आयात व निर्यात परवान्यासाठी असलेली नियंत्रणे शिथिल करण्यात आली, म्हणजे ती बंद करण्यात आली. पहा, जे काही परवाने होते जवळजवळ सर्व भांडवली वस्तू, कच्चा माल, मध्यम वस्तू व इतर घटकांची मुक्तपणे आयात करण्यास परवानगी देण्यात आली. जे काय आयात होत होती किंवा निर्यात करण्यात येत होती त्यासाठी परवानगी ही मुक्तपणे देण्यात आली. पहा, विशेष आर्थिक क्षेत्र निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने स्थापना केली. आता विशेष आर्थिक क्षेत्र हे शासनाने स्थापित केले निर्यातीचं क्षेत्र आहे. पहा, त्याचप्रमाणे कृषी मालाच्या निर्यातीत प्रोत्साहन देण्यासाठी कृषी निर्यात क्षेत्र ही संकल्पना आणली. आता कृषीचं जे काही माल आहे ते भारतात देखील विकलं जातं आणि इतर देशामध्ये देखील विकलं जातं. त्यासाठी त्यांनी ही जे काही कृषी निर्यात क्षेत्र आहे त्यासाठी ही संकल्पना अस्तित्वात आली. पहा, आता हे 1991 नंतरच्या बदलांची माहिती घेत होतो आपण किंवा त्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती घेऊयात. काय वैशिष्ट्य होते? विमा क्षेत्रातील सुधारणा. आता विमा आपल्याला माहिती असेल, आपण ऐकलेला शब्द. विमा क्षेत्रात सरकारची मक्तेदारी होती, म्हणजे त्यात सुद्धा भागीदारी होती. पण सरकारची नवीन धोरणानुसार सुधारण्यात करण्यासाठी 1999 मध्ये विमा नियंत्रण व विकास प्राधिकरण कायदा मंजूर करण्यात आला. या कायद्यान्वये खाजगी क्षेत्रात बहुसंख्य कंपन्यांना विमा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. यामुळे विमा क्षेत्रात शासनाची मक्तेदारी संपुष्टात आली. आता LIC बाबत तुम्ही थोडक्यात माहिती मिळवू शकता. हे सरकारी मक्तेदारी आहे का, सरकारी धोरणाकडून चालते का, खाजगी धोरणाकडून चालते? तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. LIC हा कोणत्या सार्वजनिकमध्ये येतो का खाजगीमध्ये येतो? ओके. त्यानंतर 8वा पाऊल शेवटचं वित्तीय क्षेत्रात सुधारणा. आता पैशांची जी काही सुधारणा आहे, पैसे याबाबत सुधारणा कोणकोणते करण्यात आले? पहा, सुरुवातीला फक्त सार्वजनिक व सहकारी बँकांना वित्तीय क्षेत्रात व्यवसाय करण्यास परवानगी होती. आता सार्वजनिक म्हणजे जे काही सरकारी बँक आहेत आणि बाहेरचे जे काही सहकारी बँक आहेत. सरकारी आणि सहकारी याच्यामध्ये खूप फरक आहे. पहा, वित्तीय क्षेत्रात व्यवसाय करण्यास परवानगी होती. आता मात्र नवीन आर्थिक धोरणानुसार खाजगी व विदेशी बँकांना वित्तीय क्षेत्रात व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली. आता विदेशी बँका देखील यात सामावून घेण्यात आले. पहा, त्यानंतर पाहूयात आपण पाहू. तुम्हाला या ठिकाणी शोधण्यात आले खाजगी बँका व विदेशी बँका यांची प्रत्येक 5 नावे शोधा. आता खाजगीमध्ये तुम्ही शोधू शकता, तुम्हाला माहिती असतील, तुम्ही देखील काही अकाउंट्स वगैरे वापरत असेल त्याचे. त्यानंतर पाहूयात नवीन आर्थिक धोरणाचे घटक कोणकोणते घटक आहेत. आता नवीन आर्थिक धोरण म्हणजे उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण हे 3 घटक आहेत. या तिन्ही घटकाचं एवढंच माहिती आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे या पाठात एकूणच केवढं माहितीचा अभ्यास घ्यायचा आहे. तर हे 3 घटक माहिती आहे, हे उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण या तिन्ही गोष्ट अभ्यास. आणि 1991 नंतरचे जे काही आर्थिक घटक होते त्याची वैशिष्ट्ये, जे काय 1991 नंतर आर्थिक घटक जेव्हा बदलले त्याची वैशिष्ट्ये, त्याची माहिती आणि हे नवीन जे काही घटक आहेत 3 याच्याबद्दल एवढीच या ठिकाणी या पुस्तकात माहिती आहे. पहा, त्यानंतर पहिला पाहूयात उदारीकरण. उदारीकरणाचा अर्थ. आता उदारीकरण या ठिकाणी तुम्हाला चित्राद्वारे थोडक्यात समजलं असेल. उदारीकरण म्हणजे काय, म्हणजे मागच्या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं उदारीकरण म्हणजे काय. आता अर्थ पाहूया त्याचा शास्त्रीय दृष्ट्या किंवा अर्थशास्त्रानुसार. अर्थशास्त्रात उदारीकरण हा शब्दाचा अर्थ आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य. आता आर्थिक निर्णय घेणे म्हणजे आपल्याला एखादा व्यवसाय करायचा आहे किंवा आपल्याला काहीतरी करायचं आहे, त्यावेळेस आपण त्या ठिकाणी आर्थिक गुंतवणूक तर करतोच, म्हणजे त्या ठिकाणी जो काय आपला निर्णय असतो तो त्या ठिकाणी तुमचा स्वतंत्र निर्णय. काही वेळेस सरकारचा देखील असंच होता, त्यामुळे ते संपुष्टात आणून तुम्हाला किंवा तुम्हाला चालना देण्यासाठी त्या ठिकाणी तुमचा निर्णय घेत होता. पहा, त्यानंतर पाहूयात उत्पादक म्हणजे तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे उपभोक्ते म्हणजे जे काही तुमचे माल घेणार आहेत किंवा आपले जे काही वस्तू घेणार आहेत. उत्पादनाचे घटक व मालक यांच्या स्वहितासाठी मुक्तपणे निर्णय घेऊ शकतात. जे काही मालक म्हणजे संयोजक असतात. उत्पादनाचे घटक आपल्याला माहिती असतील मागच्या वेळेस. अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ यांची
यांनी त्यांच्या राष्ट्रीय संपत्ती, आपण पहिल्या धड्यात पाहिलो, आता 9व्या धड्यात पण त्याचं नाव आलं, पण लक्षात ठेवा. या पुस्तकात असे सांगितले की आर्थिक उदारीकरण हे एक उत्तम आर्थिक धोरण असून हे आर्थिक वृद्धी व लोककल्याणासाठी प्रोत्साहन देणारे आहे. आता जो काय उदारीकरण हे आहे ते आर्थिक वृद्धी म्हणजे अर्थव्यवस्था किंवा GDP त्यामध्ये वाढत असतो आणि लोककल्याण तर होतोच. GDP वाढल्यावर आपले लोककल्याण होणारच आहे. पण त्यानंतर उदारीकरणासाठीचे उपाय. आता उदारीकरणासाठी कोणकोणते उपाय केले गेले किंवा उदारीकरणामुळे कोणकोणते फायदे होतात ते पाहूयात. व्याजदरातील लवचिकता, म्हणजे जो काही व्याजदर आहे त्याच्यात लवचिकता येते. उदारीकरणाच्या धोरणानुसार व्यापारी बँकांना बाजारातील मागणी व पुरवठ्यानुसार व्याजदर निश्चिताबाबत स्वातंत्र्य देण्यात आले. जो काही व्याजदर होता तो विविध बँका जे काही आहेत ते ठरवू शकतात. काही वेळेस तुम्हाला व्याजदर हा माहिती असेल, तुमचे पालक देखील काही वेळेस कर्ज घेत असताना व्याजदर हा निश्चित करत असतात आणि ते बँकाकडून घेत असताना कोणत्या बँकेचा व्याज वगैरे कमी आहे त्याप्रमाणे घेत असतात. त्यानंतर दुसरा उद्योगाचा विस्तार करण्याचे स्वातंत्र्य. जो काही उद्योग आहे तो कितीही मोठे करू शकता, वाढू शकता, स्केलअप करू शकता. आता उदारीकरणाच्या काळात उद्योगांना त्यांच्या उत्पादन क्षमतेची विविधता आणणे, उत्पादनाचा खर्च कमी करणे याबाबत मुक्तपणे निर्णय घेण्यात आले. आता उद्योगाचा खर्च म्हणजे काय? एखादा उद्योग स्थापना करायचा आहे. आता उद्योग फक्त एखादा साखर कारखाना तयार करणे, कपड्याची कारखाना तयार करणे इतक्या पुरती मर्यादित राहिले नाही. म्हणजे एखादा आता उद्योग म्हटलं ते खरं आता उद्योग पण आहेत. म्हणजे आता देखील तुम्ही यूट्यूब चॅनल पाहतात, हे देखील एक उद्योग आहे. म्हणजे आता उद्योगाचा विस्तार सोशल मीडियाद्वारे पण होतो आणि तो आपल्या कंपनीद्वारे पण होतो. आता जे काही सोशल मीडियाच्या कंपनी आहेत ते देखील एका उद्योगामध्ये मोडतात. म्हणजे उद्योगाचा विस्तार हे कितीही मोठे करू शकतात. त्यानंतर पाहूयात, यापूर्वी उत्पादन क्षमतेच्या मर्यादित निश्चित करण्याबाबत सरकारकडून निर्णय घेतला जात होता. जे काही आता एखादा टप्पा संपला की दुसऱ्या टप्प्यासाठी त्याला आता एखादा उद्योग आहे तो इथून एक 5 कोटीवरून 100 कोटीपर्यंत त्याला स्केलअप भेटलं. त्यानंतर त्याला परवानगी घ्यावं लागत होतं, पण आता तो परवानगी रद्द करण्यात आला होता. उद्योगाकडून या मर्यादेनुसार उत्पादन केले जात होते. सध्या मात्र उद्योगांना बाजाराच्या आवश्यकतेनुसार उत्पादनाच्या मर्यादा निश्चित करण्याचे स्वातंत्र्य प्राप्त झाले. आता तुमच्या बाजाराची जी काही मागणी आहे त्याप्रमाणे तुम्ही स्केलअप करू शकता. त्यानंतर तिसरा पाहूयात, मक्तेदारी व निर्बंधित व्यापार कायद्याचे उच्चाटन. हे देखील आपण ह्याच्यामध्ये पाहिलं होतं. वैशिष्ट्यामध्ये देखील हा आहे, ज्या कंपनीची मालमत्ता म्हणजे ज्या कंपनीचं इन्व्हेस्टमेंट 100 कोटी व त्यापेक्षा जास्त होते त्यांना MRTP 1969च्या कायद्यानुसार उद्योग संस्था म्हणले जाते. आता उद्योग संस्था कोणाला म्हणायचं ते म्हटल्यावर आता हा जो काय म्हणत होते त्याला काढून टाकण्यात आले. या उद्योग संस्थांवर गुंतवणुकीचे संबंधित अनेक निर्बंध होते. आता या संस्थांच्या गुंतवणुकीचे निर्णय घेण्याबाबत स्वातंत्र्य. आता हा देखील जो काय 100 कोटी वगैरे हा होता त्याला काढून टाकण्यात आले आणि त्यांचं स्वतंत्र निर्णय घेण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य देण्यात आले. विदेशी विनिमय यंत्रणा कायद्यात सुधारणा. विदेशी विनिमय यंत्रणा कायद्याची किंवा विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा लागू झाला. परकीय चलनाचा विनिमयाद्वारे नियंत्रण कमी झाल्याने आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन दिले. जे काही विदेशी गुंतवणूक आहेत किंवा विदेशी देवाणघेवाण आहेत, आयात निर्यात, यामध्ये जे काही विदेशी चलन असतात किंवा पैसा असतो तो भारताकडे येत असतो. म्हणजे अमेरिकेतील एखादी कंपनी 100 कोटी किंवा 200 कोटी एका भारतीय कंपन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर त्या ठिकाणी जो काही परकीय चलन आहे तो भारतामध्ये येताना दिसतो. त्यानंतर पायाभूत सुविधा खुली करणे. आता पायाभूत सुविधा म्हणजे आता गुंतवणूकदारांना या ठिकाणी दिले, देशी विदेशी गुंतवणूकदार आता रेल्वे, रस्ते व वीज प्रकल्पात पायाभूत सुविधांचा गुंतवणूक करू शकतात. आता जे काही पायाभूत सुविधा आहेत, रेल्वे, रस्ते, वीज, यामध्ये देखील गुंतवणूकदार गुंतवणूक केल्यामुळे बाहेरील जो काही इन्व्हेस्टर आहे किंवा चलन आहे ते आपल्यामध्ये येतो किंवा देशातील देखील चलन सरकाराकडे जात असतो. विदेशी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन. जो काही विदेशी तंत्रज्ञान असतात त्यांना प्रोत्साहन देणे हे खूप महत्त्वाचे असते. आता मोबाईल हे देखील भारताकडून नाही बनलं. काही मोबाईल्स हे विदेशीकडून येतात आपल्याला देखील, आपण मोबाईल वापरत असाल तर किंवा लॅपटॉप वगैरे. उदारीकरणामुळे प्राधान्यक्रम असणाऱ्या उद्योगात विदेशी तंत्रज्ञानाला परवानगी देण्यात आली. त्यामुळे उत्पादन खर्च कमी करण्यात व उद्योगाची स्पर्धात्मक वाढवण्यात मदत झाली. जी काही स्पर्धा होती त्याला वाढवण्यात मदत झाली उद्योगामध्ये.
त्यामुळे विदेशी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिल्यामुळे आज आपण मोबाईल देखील वेगवेगळे ब्रँड्स पाहत होतो आहे पहा. आता तुम्हाला एकच सॅमसंग एकच दिसेल का नाही, त्याप्रमाणे रेडमी असे जे काही कंपनी आहेत सर्व म्हणजे त्या स्पर्धामध्ये मोबाईल छान बनवण्याची जी काही कला आहे त्यामध्ये वाढल्यामुळे लोकांना देखील चांगले मोबाईल्स मिळतात आणि जो काही मोबाईलची इंडस्ट्री कंपनी आहे ते देखील वाढताना दिसते बा. त्यानंतर पाहूयात भारतीय प्रतिभूती नियमन मंडळाची स्थापना. आता सेबीची, याला सेबी म्हणतात पहा, जो काही मी आत्ता वाचलो. सेबीची स्थापना 12 एप्रिल 1992 रोजी करण्यात आली. गुंतवणूकदाराचे हित व सुरक्षितता जपण्यासाठी प्रतिभूती बाजारात विकास करण्यासाठी प्रत्येक प्रतिभूती बाजार नियंत्रित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले. जो काही बाजारात सेबी हा जो काही हे होता संघटना ते स्थापना करण्यात आली 12 एप्रिल 1992 रोजी. त्यानंतर आता पाहूयात खाजगीकरण. खाजगीकरण म्हणजे तुम्हाला मी आत्ता सांगितल्याप्रमाणे एखादे जे काही सार्वजनिक क्षेत्र असतात त्यांना खाजगी क्षेत्रात बदलणे. आता इथं पाहूयात त्याचा अर्थ काय. खाजगीकरण म्हणजे मालकी हक्क बदलून किंवा मालकी हक्क न बदलता खाजगी व्यवस्थापन व नियंत्रणाला मान्यता देणे. जे काही मालकी हक्क असतात, आता रेल्वे, शिक्षण या गोष्टीवर मालकी हक्क म्हणजे सरकारचा हक्क आहे, तो आता काही प्रमाणात प्रायव्हेटमध्ये जात आहे. म्हणजे एखाद्या प्रायव्हेट कंपनीला दिलं म्हणजे त्या ठिकाणी तो प्रायव्हेटलायझेशन झाला म्हणजे खाजगीकरण झाला. सोप्या शब्दात खाजगीकरण ही एक अशी प्रक्रिया आहे की जी आर्थिक क्रियामधील सार्वजनिक क्षेत्रात सहभाग घटून खाजगी क्षेत्राच्या सहभागात वाढ घडवून आणते. म्हणजे सार्वजनिक क्षेत्राचा जो काही भाग आहे तो कमी करून खाजगी क्षेत्राकडे त्याला नेणे पहा. आता खाजगी क्षेत्राचे काही चांगले गुणवत्ता देखील दिसतात. आता तुम्ही खाजगीकरणामधील एक मी उदाहरण सांगतो. महाराष्ट्राचे बसेस पहा, लालपरी वगैरे. कर्नाटकचे बसेस पहा, तुम्ही तुमच्या शहरात वगैरे येत असतील. आता कर्नाटकचं जो बसेस टाईप आहेत ते महाराष्ट्रापेक्षा चांगले आहेत, कारण महाराष्ट्राचे जो काही तो सरकारी किंवा सार्वजनिक यंत्रणेखाली आहे आणि जो काही कर्नाटकचे बसेस आहेत तो खाजगीमध्ये आहे पहा. खाजगीमध्ये असल्यामुळे बसेस चांगले देखील आहेत आणि ते फास्ट देखील जातात आणि ड्रायव्हर कंडक्टर हे आपल्याशी चांगले देखील बोलतात पहा. म्हणून तुम्हाला लक्षात आलं असेल प्रायव्हेटमध्ये किती चांगलं असतं आणि सार्वजनिकमध्ये किती चांगलं असतं. महाराष्ट्र सरकारचं चांगलं आहे असं म्हणत नाही मी, किंवा सार्वजनिक क्षेत्रात चांगलं आहे असं म्हणत नाही आहे, पण त्यात सुधारणा होणे शक्य असते पहा. त्यानंतर पाहूयात खाजगीकरणासाठीचे उपाय. आता खाजगीकरणासाठी कोणकोणते उपाय करण्यात आले 1991 नंतर. निर्गुंतवणूक, यामध्ये सार्वजनिक क्षेत्रात भाग भांडवल खाजगी क्षेत्राला विकले जाते. जे काही भाग भांडवल आहे ते खाजगी क्षेत्राला विकले जाते. आता भाग भांडवलामध्ये त्यांना सुधारणा दिलेलं आहे. मारुती उद्योगातील निर्गुंतवणूक, ITDC हॉटेल्स, IPCL, VSNL इत्यादी. आता तुम्हाला निर्गुंतवणूक म्हणजे त्या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्राचं जो काही गुंतवणूक आहे किंवा भाग भांडवल आहे ते खाजगी क्षेत्राला विकलं जातं बा. म्हणजे त्या ठिकाणी प्रायव्हेटचा जो काही अर्थ आहे त्या या पहिल्या ह्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला. जो काही निर्गुंतवणूक तो सार्वजनिक क्षेत्राचा असतो त्या ठिकाणी नसतो पा. आता अनारक्षण धोरण. आता अनारक्षण धोरण म्हणजे काय पाहूयात. 1956च्या औद्योगिक धोरणामध्ये 17 उद्योग आरक्षित ठेवण्यात आले. 17 उद्योग आहेत, आता पुढे कमी करण्यात आले पहा. नवीन आर्थिक धोरणाचा हा आकडा 8 वरून तो हळूहळू 3 वर आणि 3 आता 3 वरून 2 वर आणण्यात आले पहा. सध्याच्या परिस्थितीत फक्त 2 उद्योग रेल्वे वाहतूक आणि अणुऊर्जा सार्वजनिक क्षेत्राकडे आरक्षित आहे. सार्वजनिक म्हणजे सरकारी क्षेत्राकडे या दोनच आहेत पहा. आधी 17 होते 1956 मध्ये आणि आता 2 वर आले हे, आणि ते आता 2चे देखील काही प्रमाणात प्रायव्हेटलायझेशन काही वर्षामध्ये होईल पहा. त्यानंतर तिसरा पाहूयात औद्योगिक व वित्तीय पुनर्रचना मंडळाची स्थापना. आता या ठिकाणी औद्योगिक आणि वित्तीय जो काही पैसा आहे त्याची पुनर्रचना काही मंडळ स्थापना करण्यात आली पहा. नवीन आर्थिक धोरणाने औद्योगिक व वित्तीय पुनर्रचना मंडळाची स्थापना करून आजारी सार्वजनिक उद्योगाबाबत निर्णय घेण्याचे ठरवले. 1996च्या शेवटी 188 आजारी सार्वजनिक उद्योग. आजारी सार्वजनिक उद्योग म्हणजे काही सार्वजनिक जे काही उद्योग आहेत ते बंद पडताना दिसत होते, त्यांना त्या प्रायव्हेटलायझेशन केलं गेलं, त्यामुळे ते चांगल्या प्रकारे सुधारणा घडून आल्या पहा. औद्योगिक व वित्तीय पुनर्रचना मंडळाकडे सोपवण्यात आली, म्हणजे त्यांना सोपवण्यात आले पहा. हे या ठिकाणी संस्था आहे 188 आजारी
काही सार्वजनिक उद्योग होते, सार्वजनिक म्हणजे जे काही सरकारी उद्योग होते त्यांना. त्यानंतर पाहूयात चौथा, राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाची स्थापना. जेव्हा तोट्यात चालणारे सार्वजनिक उद्योग बंद केले जातात तेव्हा त्यात काम करणारे कामगार बेकार होतात. आता बेकार कामगार होतात नक्कीच एखादा. आता तुम्हाला तोट्यात येणारा एक उद्योग सांगतो. जो काही सूतगिरणी वगैरे होते ते आता तुम्हाला नसताना दिसेल, ते तोट्यात होते. आता त्या ठिकाणी तोट्यात झाल्यामुळे काही तुमचे देखील आजी आजोबा किंवा काका मामा वगैरे त्या ठिकाणी कामाला वगैरे जात होते, ते देखील आता म्हणजे त्यांना त्या ठिकाणी ते बंद झाल्यामुळे ते रोजगार भेटणं बंद होतं. पहा, ही समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाची निर्मिती झाली. हे मंडळ रोजगारातून काढण्यात आल्याने कामगारांना व स्वेच्छा निवृत्ती घेणाऱ्यांना भरपाई देते. हे जे काही मंडळ आहे, जेव्हा आपण सेवानिवृत्त होतो त्या ठिकाणी तेथे आपल्याला पेन्शन्स वगैरे भेटतात. पहा, त्यानंतर पाहूयात पाचवा, नवरत्नांचा दर्जा. या ठिकाणी नवरत्न म्हणजे 9 जे काही सार्वजनिक क्षेत्र आहेत त्यांना ते निर्माण करण्यात आले. पहा, आता पाहूयात 1997 आणि 98 मध्ये 9 सार्वजनिक क्षेत्र उद्योगांना निवडून त्यांचा नवरत्नाचा दर्जा देण्यात आला. पहा, आता नवरत्नाचा दर्जा पाहूयात. या नवरत्नांना पूर्ण वित्तीय व व्यवस्थापनाची सहायता देण्यात आली. नवरत्न खालीलप्रमाणे आहेत. आता हे नवरत्नामध्ये तुमच्या देखील राज्यात किंवा तुमच्या देखील जिल्ह्यात वगैरे असतील. पण आता राज्यात तर असणारच आहेत, जिल्ह्यामध्ये देखील असतीलच हे जे काही नवरत्न आहेत. आता पहिला आहे IOC इंडियन ऑइल कॉर्पोरेशन्स. आता दुसरा पाहूयात ONGC ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन. HPCL हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. तुम्ही हे पाहिलं असेल, याच्यामध्ये जो काही HP आहे त्याला HP म्हणतात. जो काही पेट्रोलियम आहे त्यामध्ये BPCL भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, IPCL इंडियन पेट्रोकेमिकल लिमिटेड, BSNL विदेशी संचार निगम लिमिटेड, BHEL भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड, SAIL स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन. आता हा NTPC सोलापुरात वगैरे आहे, तुमच्या देखील राज्यात देखील असतील. यामध्ये जे काही कामगार जास्त लागतात पण NTPCमध्ये त्या ठिकाणी ऊर्जा निर्मिती होते. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन हे त्याचं फुल फॉर्म आहे. सदस्य ते सार्वजनिक क्षेत्रात उद्योग मिनीरत्न आणि महारत्नामध्ये अधिकृत गेले आहेत, म्हणजे त्या ठिकाणी विलीनीकरण केले आहेत. आता मिनीकरण कंपनी आणि महारत्न कंपनी म्हणजे काय पाहूयात. भारत सरकारने 2002 मध्ये मिनीरत्न कंपनीचा संकल्पनेस उदयास आले. 2002 मध्ये पहा, मिनीरत्न कंपनीतील 2 विभागात वर्गीकरण करण्यात आले. आता पहिल्या वर्गीकरणात आणि दुसऱ्या वर्गीकरणात काय म्हणतात पहा. गेल्या 3 वर्षात या श्रेणीतील सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी सातत्याने नफा मिळवला पाहिजे, तसेच त्यांच्या 3 वर्षाच्या शेवटच्या आर्थिक क्षेत्रात करपूर्व नफा 30 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त असावा. जो काही सरकारच्या धोरणाप्रमाणे याची जे काही नफा आहे तो 30 कोटीपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त असायला पाहिजे. पण आता मिनीरत्न 1 मध्ये त्यांनी सरकारने याप्रमाणे सांगितले आहे. त्यानंतर दुसरा, सार्वजनिक क्षेत्रात कंपन्यांना मिनीरत्न श्रेणी 2 असे म्हणतात. जे काही सार्वजनिक क्षेत्र आहेत कंपन्यांमध्ये, सार्वजनिक क्षेत्र म्हणजे तुम्हाला माहिती असेल, या श्रेणीत कंपन्यांनी मागील 3 वर्षात सातत्याने नफा मिळवला असला पाहिजे, शिवाय त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. त्यानंतर पाहूयात महारत्न कंपनी. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचा विस्तार व्हावा, जागतिक पातळीवर त्यांचा सहभाग वाढावा, तसेच बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणून त्यांचा दर्जा मिळावा या उद्देशाने 1909 मध्ये महारत्न कंपनीची उदयास आली. आता महारत्न आणि मिनीरत्न जे काही नावं आहेत यामध्ये कोणकोणत्या कंपनी आहेत ते तुम्ही शोधून काढू शकता. या ठिकाणी शोधापावमध्ये दिलेले आहे. त्यानंतर पाहूयात आपण जागतिकीकरण हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूत. व्हिडिओ खूप मोठा होतो त्याबद्दल माफ करा, पुढचा व्हिडिओ मोठा होणार नाही. ओके, आपण इम्पॉर्टंट क्वेश्चनकडे जाऊयात. पहिला आहे उदारीकरणाचे उपाय सविस्तर स्पष्ट करा. खाजगीकरणासाठीचे उपाय. त्यानंतर 1991च्या आर्थिक धोरणाचे वैशिष्ट्ये सविस्तर माहिती लिहा. आता उदारीकरण म्हणजे ते समजून घ्या आधी. पुन्हा एकदा सांगतो, उदारीकरण म्हणजे एखाद्या उद्योगांना म्हणजे जो काही सार्वजनिक एखादे नियम असतात किंवा शासकीय नियम असतात त्या बंधनातून मुक्त होऊन स्वतंत्रपणे आपलं जो काही उद्योग आहे तो स्थापित करणे. पहा,
त्यानंतर एखाद्या उद्योगाचे स्वतंत्रपणे उद्योग स्थापना करणे असं देखील काही प्रमाणात लिहिले तर चालते. पण हे अर्थ नीट लक्षात ठेवा, कारण ह्याच्यामुळे देखील काही वेळेस तुम्हाला उपाय देखील सुचवतात. पण खाजगीकरण म्हणजे जे काही सरकारी क्षेत्र आहेत किंवा सार्वजनिक क्षेत्र आहेत त्याला खाजगीकरणामध्ये नेणे. या दोन्ही गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. त्यानंतर मी इथेच थांबतो. आपलं विदा घेतो. जय हिंद, जय भारत.